महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. त्यामुळे रात्रीचं जेवणामध्ये लोक काय करतात, जेवणाऐवजी साबुदाणा वडा, खिचडी, भगर असे पदार्थ करून खातात. आणि मग त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोट बिघडलं जातं, ॲसिडिटी होते, पित्त होतं, हे सगळे डोकेदुखी चालू होते दुसऱ्या दिवशी. मग त्यामुळे काय करायचं, हे सगळं न खाता हे असं शिकरण बनवून खायचं. एका वाटीमध्ये दूध घ्यायचं, साई टाकली तर अजून छान होतं ते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर आपल्या आवडीनुसार आणि थोडीशी विलायची पावडर, आणि मग ते छान असं ढवळून घ्यायचं गूळ एकजीव होईपर्यंत दुधामध्ये. आणि केळी अशा चुरून किंवा स्लाईस करून त्याच्यामध्ये टाकायच्या आणि हलवून घ्यायचं. पोटाला एकदम छान थंडावा देणारा हा पदार्थ आहे. ज्यांना फ्रीजमधलं छान थंड खायची सवय आहे त्यांनी फ्रीजमध्ये ठेवून थंड थंड खा, नाही त्यांनी कोमट दुधामध्ये केलं तरी चालतं. वरून आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे. छान असं थंड थंड खाल्लं ना, अजिबात भूक लागत नाही. अर्धी वाटी जरी असेल तरी छान, एकदम खूपच छान लागतं हे. साईमुळं अजून त्याला रिचनेस येतो. अर्धी वाटी शिकरण, 2 शेंगदाण्याचे लाडू, असा छान मेनू होऊन जातो.